या आठवड्यात धनुराशीचे जातक आपल्या आवडीनिवडीनुसार नव्या कल्पना आणि संधी शोधण्यात गुंतलेले असतील. उत्साहाने आणि मुक्त विचारसरणीने भरलेला हा काळ आपल्याला आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोन देईल. काही अघटित बदल किंवा लहान अडचणी येऊ शकतात, परंतु संयमाने व धैर्याने त्या सहज पार करता येतील. आरोग्याच्या बाबतीत मध्यम दर्जाचा आराम मिळेल. काही दिवसांमध्ये ताणतणावामुळे हलकी अस्वस्थता जाणवू शकते. योग, ध्यान आणि नियमित व्यायामाने मन व शरीर दोन्हीही उत्तम स्थितीत राहतील. संतुलित आहार घेणे व पुरेशी विश्रांती घेणे हे या आठवड्यात अतिशय लाभदायक ठरेल. कामकाजाच्या क्षेत्रात तुमची कल्पकता आणि कार्यकुशलता फुलून येईल. नवीन प्रोजेक्ट्स, कल्पक उपाय आणि वरिष्ठांपासूनचा पाठिंबा यामुळे व्यावसायिक प्रगती साधता येईल. काही अडचणी किंवा सूक्ष्म अडथळे उद्भवल्यास तुमच्या कष्टवान वृत्तीने त्यांचा तोडगा निघेल. तुमचा नेतृत्व गुण आणि निर्णय क्षमता या आठवड्यात विशेष ठळक वाटतील. आर्थिक बाबींमध्ये किंचित चढ उतार दिसू शकतात. खर्चाचे नीट नियोजन आणि अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवल्यास आर्थिक स्थिरता राखता येईल. योग्य गुंतवणूक व बचतीच्या योजनांमुळे उत्पन्नात वाढ होऊ शकते. घरात संवाद आणि स्पष्ट विचारसरणीमुळे नातेसंबंध मैत्रीपूर्ण आणि प्रेमळ राहतील. नवीन नात्यांची सुरुवात होण्याची शक्यता असून विद्यमान नात्यांमध्ये उमेदीत भर पडेल. काही गैरसमज उद्भवल्यास त्वरित चर्चा व स्पष्टीकरण होणार असल्याने घरातील वातावरण सुखकर राहील. ध्यान आणि योग नियमितपणे करा व विश्रांतीसाठी पुरेशी काळजी घ्या. व्यावसायिक निर्णय घेण्यापूर्वी विचारपूर्वक योजना आखा आणि बजेटनुसार वागा. या उपायांचा आणि सकारात्मक विचारांचा अवलंब केल्यास धनुराशीचे जातक या आठवड्यात आरोग्य, करिअर, आर्थिक व वैवाहिक क्षेत्रात संतुलित प्रगती व यश प्राप्त करतील. तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.